गाणं म्हणजे नेमकं काय असं विचारलं तर काय सांगशील मधू? सप्तसुरांचा संगम म्हणजे गाणं. शब्दसुरांचा मिलाप म्हणजे गाणं. लय ताल याची गुंफण म्हणजे गाणं. वाद्यांची संगत म्हणजे गाणं. हे गाणं कधी मनाला रिझवणारं असतं, कधी मनाला झुलवणारं असतं, तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारंही असतं. आणि असं हे गाणं कधी त्याचं असतं तर कधी तिचं असतं, तर कधी खास त्या दोघांच्या भेटीचं असतं. या भेटीत दिलेलं एक मधुर वचन आयुष्यभर मनाच्या गाभारात जपलं जातं. काळ पुढे सरकतो, ऋतू बदलतात, पण त्या वचनांचा सुगंध मात्र कायम राहतो. अशाच अविस्मरणीय प्रेमाची आठवण जपणारं हे गीत. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. गत जन्मीची ऊण सापडे, गत जन्मी ऊण सापडे, ओळखे कामना. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. बदलीस तू मी सावित्री ती, शकुंतला मी दमयंती. बदलीस तू मी सावित्री ती, शकुंतला मी दमयंती. नाव भिन्न परी, नाव भिन्न परी, मी ती प्रीती चैतन्याचा उरते हवा, चैतन्याचा उरते हवा. गंगेला स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले. अफाट जगती जीवन जगण, तुहे निखळता
आजचा कार्यक्रम जो माननीय श्री गजानन फळसुंदर सरांनी आयोजित करून सादर केला, अतिशय सुंदर आणि दर्जेदार असा कार्यक्रम आम्ही आज अनुभवला. त्यात त्यांचं विद्यार्थिनींचं निवेदनही अतिशय उत्कृष्ट होतं.